उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत। परतूर येथे दुपारी 12 वाजता पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। दादांच्या उपस्थितीत सुरेश जेतलिया यांचा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते आज जालना जिल्हा दौऱ्यावर जातील। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुधाकर, अत्यंत महत्त्वाची बातमी, आज अजित पवार जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा जो आहे त्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। कोण कोण बडे नेते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील? नक्कीच मेघना, आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातल्या परतूर या शहरात येणार आहे। दुपारी 12 वाजता माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया व त्यांच्या शेकडो समर्थकासह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे। या प्रवेश सोहळ्याला सुनील तटकरे देखील उपस्थित राहणार आहे। यासह मोठे नेते राष्ट्रवादीचे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आपण त्या सोहळ्याच्या ठिकाणी आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्टेजची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी हा सोहळा पार पडणार आहे। दुपारी 12 वाजेच्या सुमारास या ठिकाणी अजित पवार येतील आणि त्याच वेळेस सुरेश कुमार जेतलिया जे माजी आमदार आहेत परतूरचे, त्यांच्यासोबत त्यांचे काही नगरसेवक आहेत, त्यासह त्यांचे काही समर्थक आहेत, शेकडो समर्थकासह जवळपास 5 ते 6 नगरसेवकासह सुरेश जेतलिया जे आहे ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे। या प्रवेश सोहळ्याची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। साधारणतः 12 वाजेच्या सुमारास हा प्रवेश सोहळा होईल। या ठिकाणी जवळपास 5000 खुर्च्यांची आसन व्यवस्था देखील कार्यकर्त्यांना बसण्यासाठी करण्यात आली आहे। मेघना, निश्चित धन्यवाद सुधाकर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी राष्ट्रवादीकडून कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे। या कमिटीमध्ये धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी, धोरणात्मक निर्णय तसेच जनविकासाच्या योजनांची अंमलबजावणी यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची एक कोअर कमिटी स्थापन केली आहे। या कमिटीमध्ये एकूण 7 जणांचा समावेश आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा या कमिटीमध्ये समावेश करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।